लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात दाखल केलेला बदनामीचा खटला आता ऐतिहासिक ठरण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे। कारण आतापर्यंत समरी ट्रायल म्हणून सुरू असलेला हा खटला इथून पुढे समन्स ट्रायल म्हणून चालवण्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे। त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबतीतले पुरावे, यांच्या बाबतीतली ऐतिहासिक कागदपत्र न्यायालयामध्ये सादर केली जाणार आहेत। न्यायालयाकडून ती पडताळली जाणार आहेत आणि त्यानंतर न्यायालयाकडून एका अर्थाने या सगळ्या पुराव्यांबद्दल एक अधिकृततेची, एक अधिमान्यतेची मोहर उमटवली जाणार आहे। हा सगळा खटला काय आहे, या खटल्याची सुरुवात कशामुळे झाली आणि भविष्यात या खटल्यामुळे काय होऊ शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या खटल्याला निमित्त ठरलं ते राहुल गांधी यांनी 5 मार्च 2023ला लंडनमध्ये केलेलं एक वक्तव्य। लंडनमधल्या एका समुदायासमोर बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं। हे वक्तव्य असं होतं की सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवले आहे की आम्ही मित्र एकदा जात होतो तेव्हा काही लोक एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करीत होते, ते बघून खूप आनंद वाटत होता। हे राहुल गांधी यांचं त्या कार्यक्रमातलं, त्या समुदायासमोरचं हे वक्तव्य, त्याचं हे मराठी भाषांतर। राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आणि असा दावा केला की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी असं वक्तव्य मुळात कुठे केलेलंच नाही आणि कोणत्याही पुस्तकामध्ये या त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख नाही। सात्यकी सावरकर इथपर्यंतच थांबले नाहीत, तर त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये पुण्यातील न्यायालयामध्ये बदनामीचा खटला 2023 मध्ये दाखल केला आणि मागील 2 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी पुण्यातील न्यायालयामध्ये सुरू आहे। वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळी बाजू दोन्ही पक्षांकडून मांडण्यात आली आणि ही बाजू मांडली जात असताना राहुल गांधी यांच्या वकिलांकडून असा दावा न्यायालयामध्ये करण्यात आला किंवा न्यायालयासमोर अशी विनंती करण्यात आली की हा खटला समरी ट्रायल म्हणून न चालवता तो समन्स ट्रायल म्हणून चालवण्यात यावा, कारण आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीतले ऐतिहासिक पुरावे, ऐतिहासिक कागदपत्र न्यायालयासमोर मांडायची आहेत। राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेल्या या मागणीला सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला, विरोध केला। सात्यकी सावरकर यांच्या वकिलांचा असा दावा होता की राहुल गांधी यांच्या वकिलांची ही मागणी हा वेळ काढूपणा आहे, त्यामुळं हा खटला चालण्याला उशीर होणार आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम निकालावरती देखील होऊ शकतो। दोन्ही बाजूंनी आपापलं हे म्हणणं मांडण्यात आलं। सात्यकी सावरकर यांचा असा दावा होता की हा खटला डिफेमेशनचा आहे, बदनामीचा आहे आणि तो तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवण्यात यावा। त्याच्या पुष्ट्यार्थ सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याची CD, त्या वक्तव्याचा व्हिडिओ आणि इतर जे काही त्यांच्या बाजूनी म्हणून जे पुरावे आहेत ते न्यायालयामध्ये सादर केले होते आणि वकिलांनी सात्यकी सावरकर यांचा दावा केला की हा खटला समरी ट्रायल म्हणूनच चालवण्यात यावा, कारण तो बदनामी पुरताच सावरकरांच्या मर्यादित आहे। दुसरीकडे राहुल गांधी यांचं त्यांच्या वकिलांमार्फत असं न्यायालयासमोर मागणं होतं की फक्त या एका वक्तव्याबद्दल हा खटला चालून उपयोग नाही, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं एकूण व्यक्तिमत्व, एकूण त्यांच्याशी संबंधित असलेल्या घटना, एकूण त्यांच्याशी संबंधित असलेले पुरावे हे सगळे न्यायालयासमोर मांडण्याची गरज आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी खटला दाखल केलेला आहे त्या सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी करण्याची परवानगी देखील आमच्या वकिलांना मिळावी, असंही राहुल गांधी यांचं म्हणणं होतं, राहुल गांधी यांचं वकिलांमार्फत मागणं होतं। आणि त्यासाठी हा खटला समरी ट्रायल म्हणून न चालता
समन्स ट्रायल म्हणून चालावा अशी मागणी राहुल गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली होती. न्यायाधीश आहेत या प्रकरणातले अमोल श्रीराम शिंदे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. यांना या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर यावरती निर्णय द्यायचा होता आणि न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी त्यांचा निकाल दिला आणि निकाल देताना राहुल गांधी यांच्या वकिलांचं म्हणणं मान्य केलं आणि इथून पुढे हा खटला समन्स ट्रायल म्हणून चालवण्याला परवानगी दिली. हा निकाल देताना न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी काय म्हटलंय हे आपण थोडक्यात पाहूयात. त्यांची ही जी ऑर्डर आहे न्यायालयातली, त्या ऑर्डरचा सारांश जो आहे तो अशा स्वरूपाचा आहे की इन दिस ट्रायल इट इज नेसेसरी टू डिस्क्लोज रिझन्स फॉर अडॉप्टिंग सच अ कोर्स. द ऑफेन्स अलिज्ड in the complaint under section 500 of the IPC is punishable with simple imprisonment up to 2 years or with fine or with both. म्हणजे हा जो खटला आहे त्यामध्ये 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा दंडाची तरतूद आहे किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा म्हणजे दंड आणि 2 वर्षांचा कारावास यामध्ये होऊ शकतो. Therefore, the case prima facie falls in the category of summons case in view of the classification based on section 2X and 2W of the IPC. म्हणजे 2 वर्षांची शिक्षेची तरतूद असल्यामुळे हा खटला प्रथम दर्शनी जो आहे तो समन्स ट्रायल म्हणून चालवण्याची गरज आहे. In the present case, accused in the claiming and raised questions of facts as well as law which are complex in nature. The accused also raised certain issues which will be determined on historical facts. Therefore, in my view, it is undesirable to try this case as a summary. म्हणजे accused म्हणजे जे आरोपी आहेत राहुल गांधी यांनी या सगळ्या खटल्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काही दावे केलेले आहेत आणि ते दावे किंवा त्यांचे जे काही आक्षेप आहेत ते या ठिकाणी ऐकले जावेत असं माझं मत आहे. बिकॉज इन समरी ट्रायल डिटेल एव्हिडन्स क्रॉस एक्झामिनेशन इज नॉट टेकन. हा खटला समन्स ट्रायल म्हणून चालवण्याची यासाठी गरज आहे कारण समरी ट्रायलमध्ये या सगळ्या खटल्याची खोलात जाऊन पडताळणी होणं शक्य नाही. डिटेल एव्हिडन्स क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे उलट तपासणी समरी ट्रायलमध्ये करता येत नाही. इन दिस केस